उपस्थित होत आहेत. काही नाही, 5 तारखेला 5 वाजता शपथविधी आहे. 4 तारखेला पर्यवेक्षक येऊन आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल. आणि 5 तारखेच्या शपथविधीमध्ये किती मंत्री शपथ घेतील ते 4 रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितले जाते. या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल, राज ठाकरेंना असेल, कारण राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. दोघांना सर्वांनाच आमंत्रण असेल. उद्धवजी तर विधान परिषद सदस्य आहे. आपण विधानसभा, विधान परिषद सदस्य, राज्यसभा, लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच. पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या की ते येणार आहेत की नाही. निमंत्रण तर जाणार आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्त्वाची योजना होती. खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला. पण आता महायुतीमधले 3 पक्ष 3 दिशेकडे दिसतात आपल्याला. कारण अजित पवार असं म्हणतायत की ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं, एकनाथ शिंदे असं म्हणत होते की 20 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील. आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा नाही. तुमचा गैरसमज काढून टाका. एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना. तो कुठं प्रश्न उपस्थित आहे. तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका. एकनाथ शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल. मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे. म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे. कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो. पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल. पण सर, निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की 2100 रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजलं. आम्ही देणारच आहोत, तेच सांगतोय ना. सरकार आल्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना. मग कुठं प्रश्न आहे. अर्थसंकल्पात देतोच आहे आपण. विरोधक आता टीका करू लागलेत की आता ही फसवणूक. विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा. तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकच आवाज येईल, अपोजिशन वाले झूठ बोलते, झूठ बोलते, झूठ बोलते. प्रश्न कुठं उपस्थित होत आहे. आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार. मग 3000 रुपये कुठून देणार होते तुम्ही. 3000 रुपये देणार होते सांगितलं ना. किती खोटे बोलतात होय. मग आता मला महत्त्वाचं एक विचारायचं आहे की म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार आहे. कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतले आहेत ना. आपण पुरवणीमध्ये, जुलैच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो. पण शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का? कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का? कारण खूपच लांब. असं आम्हाला नाही वाटत, असं विरोधकांना वाटतं. विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना हाताशी घेऊन ते बातम्या सांगतात. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती पहा, कारण या योजनेअंतर्गत मोठा बदल केला गेला आहे. त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती काही चेंजेस केले गेले आहेत. आता ते चेंजेस कोणते आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. तर इथे असं सुद्धा चर्चा सुरू आहे की ते पैशांची वसुली होऊ शकते, तर इथे नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. ते ऑफिशियल पोर्टलवरून आपण पाहत आहोत. 2 ऑप्शन इथे ॲड करण्यात आलेले आहे. ते म्हणजे संजय गांधी योजना. जे संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात त्या संदर्भातील एक ऑप्शन आहे. तर ती काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू समजून घेणार आहोत. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. तर आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊया. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तर काय करायचं आहे, ज्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, जे अर्जदार आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांनी पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर खाली जे लॉग इन बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. आता ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण समोर तुमच्या स्क्रीनवरती जे पेज आहे ते ओपन होऊन जाईल. ते ओपन झाल्यानंतर एक साईडला पूर्ण नाव येत आहे, ज्यामध्ये जे लाभार्थी आहे त्याचं नाव, त्यानंतर तुमचा फोटो आणि त्यानंतर तुमचं अप्रूव्ड आहे का नाही ते सुद्धा दाखवलं जात आहे. आता ते दाखवल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की ते संजय गांधी ऑप्शन ॲड झालेलं आहे. ते संजय गांधी ऑप्शनवरती ॲड झाल्यानंतर तिथे येस आणि नो 2 ऑप्शन्स आहेत. जे येस आहे ते लाभार्थी असणार आहे आणि नो आहे ते लाभार्थी नसणार आहे. म्हणजे तुम्ही संजय गांधी किंवा दुसरे कोणत्याही योजनेअंतर्गत जर लाभार्थी असेल तर तुमचे पैसे पुढे आता तुम्हाला मिळणार नाही. आतापर्यंत तुम्हाला मिळाले असतील पण पुढे मिळणार नाही व चेकिंग केल्यानंतर ते तुमचे पैसे
वापस सुद्धा घेतले जाऊ शकतात असं सांगितलं गेलेलं आहे. तरी ते ॲप्लिकेशन स्टेटस आहे, संजय गांधी इथे ऑप्शन आहे आणि ॲक्शन आहे असे ऑप्शन्स दिलेले आहेत. ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं अप्रूव्ड असेल, संजय गांधीवरती जर तुमचं नो असेल तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या योजनेअंतर्गत इथे लाभार्थी नाही, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त लाभार्थी आहे, तुम्हाला पुढेही पैसे मिळणार आहेत. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, आतापर्यंत पैसे मिळाले आहेत आणि ते संजय गांधीचे जे ऑप्शन आहे तिथे एस असेल तर तुम्हाला पुढे आता कोणतेही पैसे मिळणार नाही, कारण तुम्ही इथे लाभार्थी आहेत. त्यानंतर इथे ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करू शकता की पुढे जाऊन की तुम्हाला किती अमाऊंट भेटली आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन संपूर्ण माहिती इथे भेटू शकणार आहात. तर इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती आहे, ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री येणार आहे, टोटल अमाऊंट किती भेटले आहे ते सुद्धा तुम्हाला येणार आहे. अशा पद्धतीने जे लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी योजनेचा फायदा घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इथे बातमी समोर आली आहे. ऑफिशियल वेबसाईट जे पोर्टल आहे त्याच्यावरून इथे तुम्हाला काही बदल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे, ते म्हणजे संजय गांधी आणि ॲक्शन. तुम्ही जर लाभार्थी असेल संजय गांधीचं, तुम्हाला पुढे जाऊन कोणतेही पैसे मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.